आणि तुषार गायकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बंधुराज तुम्हाला पाहायला मिळतील. गावदेवी दापिवली विरोधात तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय. जर्मन कानूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी दापिवली खरं तर टॉस इथे जिंकला होता टीम कान्हूर संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं टीम गावदेवी दापिवली संघाला बॅटिंगसाठी. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल षटक क्रमांक 1. पहिला बॉल आडवा बॅट घेतल्याचा प्रयत्न होता, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. दरम्यान शरीरावरती चेंडू आदळतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती असताना आमचे साथी स्कोरर राजेश आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या माध्यमातून अचूक लेखणी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन मुसळे देखील जोडले गेलेत. स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 गोलंदाज मनीष टॅप करण्याचा प्रयत्न होता. अंडरम बॉक्स टाईनना फटका खेचण्याचा प्रयत्न, फसला. गॅपमध्ये खेळायचं होतं, पॉईंटला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता, त्यामुळे इथे धाव मिळणार नाही. सलग 2 बॉल बीट करतोय मनीषला. तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती जो षटक क्रमांक पहिला घेऊन आला. भरपूर चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग लाईक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय, हा फटका चांगला आहे. 2 बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केला आणि आता बॉलला फेकून दिलाय. डेब्याकर स्कोरर लाईक सीमा पार. रुपेश गायकरचा पहिला बार षटकार. तीन षटकारासाठी ऋतिक भोईर यांच्याकडून दापिवली टीमला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि बाराम कांबरी साहेबांच्या माध्यमातून 3 विकेट आणि 3 षटकारांसाठी सलग 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. गुरुदास सज्ज होता. अजून एक चांगला फटका, खेळाडू उपस्थित, त्याच्या डोक्यावरनं खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, त्या दिशेला बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार चौकार. ठेवलाय सावरे या गावाला, हे जनात स्फूर्ती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतय ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतय ठाणे. सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेचतोय रुपेश गायकरला. तुम्ही पाहता एक षटकार, एक चौकार त्याने वसूल केला. धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मनीषच्या विरोधात आक्रमण आता चढवलाय. लेफ्ट मारतो विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर थोडंसं उचली घेतली बॉलनं आणि निघून देखील चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. सलग 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मनीष. यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या खात्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. मनोजच्या माध्यमातून त्याला षटक क्रमांक 1 देण्यात आलाय आणि आतापर्यंत बेमाने चांगली गोलंदाजी तो करतोय. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनला खेचलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर बॅटर रुपेश गायकरला इथून मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपन्न झाला आणि आता जड पावलाने आणि जड अंतकरणानं आता मैदान सोडत असताना रुपेश गायकर जो टीमचा एक चांगला खेळाडू आहे त्याने आता मैदान सोडलाय. दरम्यान नवीन बॅटर मैदानावरती देवा गायकर आता दाखल होतो. दिनेश आलेत षटक क्रमांक 2 साठी. दिनेश राऊत हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल झाला.
युवराज पाटील आज टीममध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या गैरउपस्थितीमध्ये संघ खेळतोय. नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ खेळत असतो. आज टीममध्ये नाही आहेत. दिनेश आले, दिनेश राऊत. नवीन बॅटर मैदानावरती देवा गायकर हा खेळाडू तुम्हाला पाहत मिळेल. 5 ओव्हरची देखील मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला आपण सुरुवात करतोय. डावकर आताचा बॅटर आता मैदानावरती तुषार उर्फ बाबू हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. रटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये विश्राम केलं होतं, बोटं विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेरला डॉट बॉल. पहिला बॉल मी म्हणेन गोल गिरकी घेतली होती, तुषारनं ऑन साईडला बळवायचं होतं, नाही जमलं. व्यवस्थित बॅटमध्ये बॉल आला नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना. चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 दिनेश. ऑन साईडला घेतलाय, गॅप मध्ये घेतलाय, बॉल चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं एक हार्ड हिटर बॅटर म्हणून जाणला जातो तुषार, आणि आता तो भरपूर हुशार, कारण पहिला बॉल जसा डॉट आलाय तसा पुढच्या बॉलवरती त्याने बॉलला फेकून दिला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. विक्रम देखील 2 वेळा केलं अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना. ढुकेच्या मैदानावरती तुषार गायकर. तिसरा देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, तिसरा जर ठोकला असता तर इथून बारम कांबरी साहेबांकडून कॅश प्राइज होतं, तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि आता ते कॅश प्राइज इथे मात्र हुकलाय, कारण तिसरा बॉल डॉट आलाय. गुरुदास सज्ज होतोय. दिनेश, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. डिफेन्स करण्याचा प्रयत्न पटपट फसला आणि अखेर ऑफ स्टिक इथे उखाडली आहे. बॅटर तुषारला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान अकबर भाई यांचं आगमन झालंय. विनंती आपण या मंचावरती. अकबर भाई आपको आना है मंच के ऊपर, आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में. यावं आपण मंचावरती, आपला बडपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय, ज्याच्या नावानं दापिवली संघ ओळखला जातो असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. बचिंद्र गायकर मैदानावरती दाखल झालाय. हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला मनोज, आणि अखेर मच्छिंद्र गायकर याला इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का, फलंदाज बाद.
गायकर यांना तुम्ही पाहताय जे मात्र बाद झालेत, परंतु चांगला क्रिकेट नेहमीच खेळला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चांगला खेळतात, परंतु सध्या लेदर क्रिकेटचा सराव ते करत असतात आणि नेहमीच चांगला क्रिकेट दाखवलाय. परंतु या स्पर्धेमध्ये आता पहिल्या बरोबरती मी म्हणेन ते बाद झालेत. नवीन बॅटर महेंद्रवरती महेश. दिवा गायकर स्टॅकिंग वरती तुम्हाला बाल मध्ये जे तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेत या मॅच मध्ये. एक चौकार एक षटकार ठोकला होता रुपेश गायकरनं, ते देखील आउट झालेत. परंतु महेंद्रवरती आता देवाला या मॅच मध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. धावफलक तुम्हाला बाल मिळेल. 2 ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल 22. पहिला बॉल फटका चांगला गॅप मध्ये घेतला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतील. बॉल सीमा पार एका टप्प्यावरती फरार. योगराज महाराज बुटेरेचा इशारा येतोय. चौकार. विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. थँक्यू सो मच. चौकार वसूल केला. धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल 26. याकडे तुम्हाला बाल मिळेल. आक्रमणाला सुरुवात केली. देवाच्या बॅटमधून चौकार आला. बेगीट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. खेळाडू मिड विकेटला प्रचंड वेगाने पोहोचतोय आणि अखेर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढच्याच बॉलवरती मैदान सोडावं लागेल देवा गायकरला. बॅट्समन आउट. दाखल होतो या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकत असताना पुढच्या बॉलवरती परत बाद झाला. स्टिकर वरती बॉल आदळला याचा सांगत असताना देवा या मॅच मधून मैदानाच्या बाहेर आता देवा दाखल झालाय. परंतु इथून हेमंत आणि त्याच्या साथीला महेश दोन्ही बॅटरला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण समोरचा संघ देखील आपण पाहतो एक ताकदवर संघ आहे. जर्मन कानूर संघाची गोलंदाजी जितकी चांगली आहे तितकी चांगली बॅटिंग तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये जरूर पाहायला मिळेल. मैदानावरती हेमंत दाखल होतो आहे आणि आता आल्या पावली मैदानाच्या बाहेर त्याला देखील परतावं लागेल. अजून एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन फॉर द बा. आणि दादागिरी मध्ये आमचं नंबर 1. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव राहुल कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव राहुल कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राहुल कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राहुल कोणाला पण. सलग 2 बॅटर आता आउट झालेत. तिसरे विकेट जर संपादन केली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 घेऊन आला मनीष. सुवर्ण संधी आहे मनीषला. दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथे देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पडपडे फसतो आहे आणि अखेर डॉट बॉल. महेंद्र आले नवी बॅटर. त्यांच्या साथीनं मैदानावरती खेळाडू तुम्हाला बाल बेल महेश. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. मिड विकेटला खेळला. डीपमध्ये खेळाडू वेगाने पोहोचतो. योगेश बॉल तो फेक करेल. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न चालवला आणि अखेर आता दुसरी धाव एकवण्याचा प्रयत्न फसतोय का पाहावं लागेल. परंतु 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न पडपडे फसला होता. परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे पडपडे फसला. अखेर 2 धाबा देऊन जाईल या बॉलवरती आणि धावफलक 28 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. 2 ओव्हरच्या अंती 22 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धाबा खर्च केल्यात. एक चौकार पहिल्या बॉलवरती देवाने डोकला होता तो बाद झाला. इथे देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा, परंतु अखेर 1 मोर डॉट बॉल. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाणी तिथेच
3 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 28 आकड्यावरती जरूर आता स्थिरावली. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये एसडीच्या. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आता दाखल होतोय. गणेश गणेशचा पहिला बॉल डॉट आला. खोदून काढलाय फटका चांगला. धाबा देखील चांगला मिळतील. साइड स्क्रीनच्या वरून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशच्या वाटपासून येतोय षटकार. बाराम कांबरी साहेबांच्या माध्यमातून शिवसेना तालुका प्रमुख यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. गुरुदास सज्ज होतो. अजून एक चांगला फटका आणि 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आता महेश गायकरला हेतू मात्र देऊन सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेमध्ये शिवसेना तालुका प्रमुख आपण पाहतोय बाराम कांबरे साहेबांकडून 2,000 आणि आमचे महाराज त्यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज होतो. त्यामुळे आता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल इथे मात्र बॅटर महेशला. ओमकार नरेश महाराज रत्नाकर यांच्याकडून 3,000 रुपये आणि बाराम कांबरे साहेब यांच्याकडून 2,000 रुपये. चौथा हा देखील चालला. 1200 वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका. मागील 2 ओव्हरमध्ये आपण खेळ पाहिला असेल शांत होता, परंतु आता महेश गायकर देखील सांगतोय अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला कंत नाही, कारण शांत बसायला मी काही दापिवलीचा संत नाही. आणि त्याच्या बॅटमधून बॉल चालला सीमा पार. षटकार.
धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 52 धाबा. अजून एक षटकार जर आला तर कारण 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. नरेश चला 2 षटकार अजून आले तर नरेश भोईर यांच्याकडून 1000. विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅट वरती नाहीये. बॉल सारा मिड विकेटला एक सिंगल तर एक बळी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. 2 धाबा एकपणाचा प्रयत्न चालवला आणि 2 धाबा इथे भरपूर वेगानं एकपट जातील. नरेश भोईर जे मात्र उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत परंतु क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे त्यामुळेच की काय ही स्पर्धा त्यांनी भरवली आहे आणि त्यांनी सांगितलंय जर 5वा षटकार लगावला असता तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. जांभळ्याच्या मैदानावरती 3 बॉल 3 षटकार मारण्याचा विक्रम नरेश भोईर यांच्या नावावरती त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. परंतु ती स्पर्धा लाईव्ह नव्हती त्यामुळे नरेश हायलाइट झाला नाही त्या स्पर्धेमध्ये. योगीजी राऊत साहेब यांच्या बॅनरला जर चेंडू हिट होतोय तर आमचे नितीनजी भोईर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. स्ट्राईक हवी होती महेश गायकरला आणि अखेर स्ट्राईक आता त्याला मिळाली आहे. पहिला बॉल डॉट देखील आला आणि विकेट देखील संपादित केली आहे. नवीन बॅटर मैदानावरती यंगस्टर खेळाडू आहे तनिष सुभाष गायकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अंडर 19चा खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. तोच खेळाडू आता मैदानावरती दाखल झाला आहे. यस गोलंदाजी करत असताना कानोर टीमचा मनीष बाळा राऊत तो देखील अंडर 19चा खेळाडू आहे आणि त्याने देखील 2 षटक फेकत असताना भरपूर चांगली कामगिरी केली आहे. लांबून खेचण्याचा प्रयत्न होता यशांच्या मागे यष्टीरक्षकाने डाईव्ह मारत असताना हा झेल इथे मात्र टीपला सचिन राऊत होते याने एक चांगला झेल स्वीकारला आणि अखेर बॅटर ज्या बॅटरनं 4 षटकार ठोकले होते तोच महेश पडतोय माघारी फलंदाज बाद झालाय आणि खरं तर यशांच्या मागे डाईव्ह लागत असताना आपण पाहतो ज्याने झेल टिपला सचिन राऊत जे मात्र कानोर गावचे उद्योजक आहेत परंतु सावरे गावचे ते जावई आहेत. त्यांनी हा झेल टिपला डाईव्ह लागवत असताना आणि आता कुठेतरी मी म्हणेन छाती फुलली असेल सावरेकरांची देखील कारण हा झेल डाईव्ह मारत असताना स्वीकारलाय. आणि जसा झेल स्वीकारला तसा लगेच रोशन मुसळेने सांगितलं की जावयाने हा झेल टिपला. क्या बात आहे हरकत नाहीये. भरपूर चांगला झेल तिथे स्वीकारा. नवीन बॅटर मैदानावरती रोहित हाफ ट्रॅकर बॉल पहिला बॉल रोहितला तुम्ही पाहता रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग करण्याचा प्रयत्न तो करतोय. एक सिंगल तिथे एक बड्डी दुसरीचा प्रयत्न करतात 2 धाबा इथे देखील मिळतील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल राजेश आम्हाला माहिती देतील. अब तक 56 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. गोरदास सज्ज होतो मनोज राऊत हा ट्रॅकर होता हा देखील एनफिल्डच्या वरना खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलेत. कॅच ड्रॉप 2 धाबा इथे मिळाला. तिसरीचा प्रयत्न करतात आणि आता तिसरे धाव देखील मैदानावरती एकपण्याचा प्रयत्न तर केलाय परंतु अंपायर सिग्नल तिसऱ्या पंचाची मदत आता घेण्यात आली आहे. तिसरे पंच आमचे केपी सर आता चेक करतील नक्की घडले का. OUT फलंदाज बाद. चला आउट आहे बॅटर या पण आणि आता मैदानावरती तुम्हाला पिता आणि पुत्राची जोडी पाहायला मिळेल. बाप और बेटा मैदानावरती आता दाखल झालेत. कशा प्रकारची कामगिरी करतील
एका बाजूला 40+ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अंडर 19चा खेळाडू मैदानावरती दाखल झालेत. तनिष सुभाष राऊत आणि त्यांच्या साथीनं तनिष सुभाष गायकर आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय सुभाष गायकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. राईट अँड द विकेट. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान. क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगत असतो मोबाईल नेटवर तर क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्हाला जरूरी आहे. पदाली इथे नव्हतं त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुभाष गायकर आणि त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय तनिष सुभाष गायकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती खेळत असताना. शफल झाले होते, क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता दरम्यान पंच काय इशारा करतील पाहावं लागेल. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना आणि धावफलक तुम्ही पाहता पूर्णपणे स्थिरावला. पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झालं आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 58 धावा, 59 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय खरं तर संघ उतरे मैदानाच्या आतमध्ये कान्होर. त्यावेळेस त्यांना 59 धावा इथून मात्र चेस करावा लागतील. या धावा रोखल्या जातील की इथून मात्र चेस होतील या मॅचचा धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक जोबिलीचा एक पहाडी आवाज महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुल जी चव्हाण. बादच्या दिशेने आपण जाऊ. 5 षटकांची बाज तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी दापिवली आणि त्यांना फाईट करते टीम जय हनुमान कानोर. 59 धावांची गरज या मॅच मध्ये आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 58 धावा बनवण्यात आल्या. अतिशय दर्जेदार खेळ राहिलेला दापिवली संघाचा आणि आता द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय जय हनुमान कानोर टीम या धाबा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये चालली आहे. दिनेश आणि मनोज अशी सलामीची ओपनिंग पायर मैदानामध्ये दाखल होते. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जय भवानी मित्र मंडळ सावरे आयोजित संत बामन बाबा भजन मंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा आहे. स्वर्गीय जनार्दन शेठ भुईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व आहे. 59 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 59. सलामीची जोडी मनोज आणि दिनेश मैदानामध्ये दाखल झाला. चला दापोली संघाला विनंती राहील लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. ऑफिशियल अंपायर
सुद्धा दाखल होत आहेत. योगीराज महाराज बुटेरे सर आणि दत्ता कडव सर. चला षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये सज्ज झालेत. हेमंत, स्ट्राईक एंडला मनोज, नॉन स्ट्राईक एंडला दिनेश. मॅचला होते सुरुवात. 59 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 59 रन्स टू बिन फ्रॉम 30 बॉल्स. 30 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला मॅचला लगेच सुरुवात करा. पंचांना विनंती राहील 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं असणार आहेत. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये 5व्या षटकामध्ये घेतला जाईल. बॉल टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्या मॅचचं काउंट डाऊन आपण जरूर या ठिकाणी करणार आहोत. पार सिग्नल नो बॉल. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 3 वाजून 25 मिनिटांनी टाकण्यात आलाय. डबल संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 59 धावांची गरज आहे. आणि आता पहिला चेंडू बीमर या ठिकाणी अंपायर सिग्नल नो बॉल देण्यात आला. आणि खराब चेंडूने खऱ्या अर्थाने या डावाला सुरुवात झाली आहे. जे हनुमान कानो टीम आपण पाहतोय मैदानावरती खेळते. 5 षटकामध्ये 59 त्यांना बनवायचे. हो फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला मनोज राऊतच्या मांडमधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. आणि त्यानंतर 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आता या चौकाराने संघाची धावत संख्या 5 या अंकावरती पोहोचलेली आहे. 59चं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये खेळतीये. चांगले बॅटिंग जर्मन कानूर संघाकडे सुद्धा आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो महेशने चांगली बॅटिंग केली आहे. आणि प्रत्येक खेळाडूने एक चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये केलेला आहे. आणि आता द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो जर्मन कानूर संघ हा सुद्धा एक चांगला दर्जेदार खेळ करेल या मॅच मध्ये. यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाज ओव्हर द विकेटने हेमंत. शॉर्ट ऑफ लेन. अगदी आपण पाहतोय लाईन खराब आहे पंच दर्शवतायत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. चेंडू टाकल्यानंतर दिशाहीन गोलंदाजी आहे. पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला. अवे फ्रॉम बॉडी स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. कारण बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न फलंदाज मनोज राऊतचा होता. परंतु संपर्क नाही आहे. डॉट बॉल. आणि तो फक्त अतिरिक्त स्वरूपात इथे मिळेल. फक्त एक्स्ट्रा वाईट बॉल आहे. पहिला चेंडू नो आला. त्यानंतर 4 वाईड. आणि त्यानंतर आता हा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. संघाची धावत संख्या धावफलकावरती 6 धावा आहेत. 59 धावत संख्येचं लक्ष या मैदानामध्ये असणार आहे. धर्मवीर क्रीडांगण कासगाव ऐतिहासिक नगरी. 4 दिवस तुम्हाला अनेक दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. आणि 1 गाव 11 ग्रामीण गटातून जे संघ आहेत त्या सर्व 32 संघांना ठिकाणी समावेश देण्यात आलेला आहे. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून. आणखीन एक जबरदस्त अफलातून स्ट्रोक होता.
मनोज राऊतचा त्याच्या पाठमधून आलेला आणखीन एक चौकार. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, आकर्षक कूलर आणि बेस्ट फिल्डर अर्थातच स्पोर्ट्स शूज या स्पर्धेच्या वतीने देण्यात येतील. 50,000 रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय 25, तृतीय आणि चतुर्थ 12.5 प्रमाणे या ठिकाणी हे पारितोषिक देण्यात येतील. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. 4 दिवस 32 ग्रामीण संघांना प्रथम येणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात आले. 2 चौकार जरूर मनोज राऊतच्या बाटमधून आलेत. खेळाडू कक्षातून कुणी अजिबात आवाज करायचा नाही आहे, विनंती राहील जय हनुमान कानोर संघाला. ओ यासरमान पायावरती टाकण्यात आलेला चेंडू आणि स्ट्रॉंग अपील सुद्धा होती. पंच दर्शवतात लेग बाईज अतिरिक्त स्वरूपात ही सुद्धा धाव मिळणार आहे. टीमची टोटल आपण पाहतोय, आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात 11 धाबा 11 रन्स. 59 धाबांची गरज आहे. ऑलरेडी एक संघ पुढे सरकला सेकंड राऊंड मध्ये. सिद्धिविनायक इंदगाव शंकर विषय यांचा संघ आहे आणि या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे तो सिद्धिविनायक इंदगाव संघासमोर फाईट करेल नेक्स्ट मॅच मध्ये. हो फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्र मोकळं पाहिलंय. वाईड इस्ट लॉंग ऑनला, परंतु या ठिकाणी चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय त्या ठिकाणी तुषार पोचले आहेत. अत्यंत सुंदर फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला मात्र पॉज केलाय, थोडीशी जंप लगावली आहे आणि चेंडूला आत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. तुषार गायकरांना तुम्ही पाहतायत, एक जबरदस्त बॉडी बिल्डर सुद्धा आहेत आणि फिटनेस त्यांचा अत्यंत चांगला आहे. त्याच्या बॅटमधून सुद्धा धाबा आपण पाहिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता तोच खेळाडू चांगली कामगिरी करतोय. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करत असताना 2 धावेने संघाचा धावफलक पुढे चाललाय. या सरबाड आपण पाहतो लेट कट गॅप मधून बॉलला ढकलण्यात आलाय. गली पॉइंट मधून बॉल चाललाय ट्रॅव्हल होत धन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. आणि नितीन नारायण भोईर हे सुद्धा स्पर्धेचे आयोजक आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धाबा धाव फलकावरती 17 आहेत. अत्यंत सुंदर स्टार्ट देण्यात आलेला आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना जय हनुमान कानोर संघाची सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. सतरा धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज महेश येतात. सतरा धावा धाव फलकावरती आहेत. 59 ची गरज आहे आणि आता सेकंड ओव्हर मध्ये ज्यांनी मात्र चांगला कारनामा पहिल्या इनिंग मध्ये केला होता बॅटिंग मध्ये, आता सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो सेकंड ओव्हर मध्ये महेशला या ठिकाणी गोलंदाजीसाठी 5 रन करण्यात आले. फुल टॉस बॉल त्याच्या विरोधात. जसं पहिल्या सत्रामध्ये महेशने आक्रमण केलं होतं, परंतु त्याच महेशच्या विरोधात आता मनोज आक्रमण करत असताना बॉल सीमा पार. षटकार. 23 पहिल्याच बॉलमध्ये महेशचं सुद्धा भव्य स्वागत केलंय. ओ या दरम्यान अगदी आपण पाहतो लाईन चांगले पाहायला मिळते. बॅक ऑफ द हँड टाकण्यात आला होता, गती थोडीशी कमी केली आणि आता तेच मनोज नॉन स्ट्राईक एंडला दिनेशला सांगतायत. पहिला चेंडू जणू काय फुल टॉस होता, वेगाने प्रत्युत्तर देत असताना षटकार ठोकला ऑन साईडला, परंतु त्यानंतर बॅक ऑफ द हँड
हा चेंडू टाकण्यात आला, गती थोडीशी कमी केली आणि कुठेतरी व्हेरिएशन करत असताना हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 23 धावा फलकामध्ये 23. हो दिशा दिली आहे. आणखीन एक बॉल चालला स्टंपच्या पाठीमागे. फाईन लेग क्षेत्राला बीट करून आलेला एक टप्पा घेत बॉल सीमा पार. फाईन चौकार. संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी अंतर्गत खेळतात आणि चांगला खेळ या दोन्ही संघांचा. ज्यांनी 58 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या, 59चं लक्ष ठेवण्यात आलं आणि आता त्याच 59 धावा चेस करत असताना आपण पाहतोय कदाचित सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे. दबस संघ धावफलकामध्ये 27. सुरुवातीला 2 चेंडूवरती आक्रमण ज्या महेशने 24 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दापिवली संघाला दिलं होतं, परंतु आता त्याच्या विरोधात सुद्धा आक्रमण करण्यात आलेलं आहे. सुंदर वातावरण आहे. अगदी आपण पाहतो दुपारचं सत्र आहे. भगोमय वातावरणात चालू असलेली ही स्पर्धा आहे. स्वर्गीय जनार्दन शेठ भुईर आणि या दरम्यान स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025. सुरुवात अप्रतिम राहिली. या षटकाची बॉल चालला सीमा पार. आणखीन धावा मिळतील. सलग लागोपाठचा येणारा दुसरा चौकार. एक षटकार आल्यानंतर डॉट चेंडू टाकण्यात आला होता गोलंदाज महेशच्या वतीनं. त्यानंतर 2 चौकार. पुन्हा एकदा कवचला उडवला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सलग लागोपाठचा तिसरा चौकार. आणि 35 धावा फलकावरती होतात. शेवटचा या षटकातील चेंडू बॅलन्स असेल. स्टील 1 to go इक्वेशन या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आपण पाहतो महेशचा. हो ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटकाय. फलंदाज मनोज राऊतच्या बॅट मधून बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आदरणीय बाळाशेठ कामरी यांच्या कटआउट वरून बॉल सीमा पार. षटकार. की 40 धाबा कुटण्यात आल्या. महेश वरती आक्रमण. ज्या महेशने मात्र सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये 4 सलग लागोपाठचे षटकार ठोकले होते, त्याच महेश वरती आता तब्बल 24 धावा वसूल करण्यात आलेल्या आहेत. 24 धावा ज्या महेशने बनवल्या होत्या त्या 24 धावा मनोज राऊतने रिटर्न घेतलेल्या आहेत. 18 बॉल 18 धावांची गरज. हेच तरच क्रिकेट मित्रांनो अगदी आपण पाहतोय जशात तसा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. गोलंदाज येतात मच्छिंद्र गायकर षटक क्रमांक 3 मध्ये. कमालीची गोलंदाजी आता करावी लागणार आहे. 18 बॉल 18 म्हणजे आता या मॅच मध्ये बॉलर आणि इक्वेशन शिल्लक राहिलेला आहे. सामना ऑलरेडी आता सोपा झालेला. 59 धावांची गरज असताना टीम जयनुमान कानूर संघासाठी चांगली बॅटिंग केली आहे. द्वितीय सत्रामध्ये मनोज राऊतचं विशेष कौतुक केलं जाईल. त्याला साथ मिळते दिनीची. ओ या दरम्यान शॉर्ट ऑफ प्लेन आणि अत्यंत चांगला चेंडू टाकण्यात आला होता. ऍक्शन या ठिकाणी आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना जबरदस्त पाहायला मिळते मच्छिंद्र गायकर यांची. आणि लगेचच अपील सुद्धा करण्यात आली होती क्वाड बिहाइंडच्या माध्यमातून. ओ शॉर्ट ऑफ प्लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय. पॉइंट मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक तिथे होते त्याच्या आबागाच्या बाहेर. हा बॉल चालला सीमा पार. जणू का असं वाटलं होतं की हा चेंडू अडवला जाईल, परंतु इथे बॉल मात्र थांबणार नाही. 4
बीट तोपर्यंत एक धाव मिळते. संघाची दाबत संख्या धाव फलकावरती आपण पाहतो या ठिकाणी 46 धावा आहेत. 59चं टार्गेट होतं या मॅच मध्ये. आता विजयासाठी 13 धावांची गरज असणार आहे. उर्वरित 15 बॉल 13 धावांची गरज. मनोज रावचा विचार केला तर अवघ्या 10 बॉल मध्ये 30 धावांवरती तो नाबाद खेळतो वैयक्तिक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज झाल्या बाद स्वतःहून हे मैदान त्यांनी सोडलेलं आहे. आणि जर मनोज राऊतचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देत असताना अप्रतिम बॅटिंग त्याची आपण पाहिलेली आहे. 10 बॉल 30 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं. 11व्या चेंडूवरती तो मात्र बाद झालाय. आणि आता विजयासाठी 14 बॉल 13 धावांची गरज. 14 बॉल 13ची गरज. चौदा बॉल आणि आता 13 धावांची गरज. का बॅटिंग केली आहे